वाड्या पार्क येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये पंच आक्रमक, राक्षेंवर कारवाईसाठी पंचांचा ठिय्या। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अहिल्यानगर येथे झालेल्या लढतीत अंतिम सामन्यात दोन कुस्तीगीरांनी ज्या पद्धतीचे गैरवर्तन स्पर्धेच्या वेळी केले त्यावर नाराज होत स्पर्धेत सहभागी झालेल्या 100 पेक्षा जास्त पंचांनी त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत या दोन्ही मल्लांवर कारवाईची मागणी केली। स्टेजवर त्यांनी ठिय्या आंदोलन केलं आणि कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांच्याकडे न्याय मागितला। जोपर्यंत मल्लांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही, असं त्यांनी रविवारी 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 11 वाजता म्हटलं आहे। परंतु खेळामध्ये खिलाडू वृत्ती पाहिजे। आज तागायत कधीच महाराष्ट्र केसरीमध्ये कोणत्या पंचावरती कधी कोणत्या कुस्तीगीराने हात उघडला नाही। निर्णय चूक असो की बरोबर असो, पण तो खिलाडी वृत्तीने खेळाडूंनी स्वीकारला पाहिजे। परंतु आज जो प्रकार घडलाय तो प्रकार मला असं वाटतं 100% निषेधार्थ आहे। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे 105 पंच या स्पर्धेमध्ये काम करत होते आणि अंतिम फेरीमध्ये ज्या प्रकारे म्हणजे जो प्रकार घडला तो 100% निषेधार्थ आहे। आमच्या एका पंचाचं गचून धरलं गेलं, त्याच्यानंतर महेंद्र गायकवाड आला। महेंद्र गायकवाडने पण एका पंचाला शिवीगाळी केली आणि म्हणजे पहिल्या कुस्तीला पण त्यांनी पंचाचं गोचवून धरणं, शिवीगाळी करणं, म्हणजे राज्यातल्या पंचांनी काम करायचं की नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे। आम्ही सगळे पंच मंडळी आम्ही एकत्र बसलेलो आहोत आणि अर्धा तासामध्ये आम्ही आमचे अध्यक्ष रामदासजी तडस असतील, आमचे सेक्रेटरी योगीजी दोडके असतील आणि आमचे महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाचे बाकीचे पदाधिकारी असतील, या सर्वांसोबत बोलून आम्ही अंतिम निर्णय घेऊ काय करायचं काय नाही। समोरच्यांनी चूक केली तर आम्ही चूक करू किंवा नाही करू हा भाग नंतर राहिला, पण एक लक्षात घ्या, ज्याप्रमाणे ते पाहिलं तसं आम्ही पण पाहिलोच आहे। परंतु आम्ही खिलाडू वृत्तीने खेळाला सामोरं जातो। कोणत्याही कुस्तीगीराचं नुकसान करायची आमची मानसिकता नाही, परंतु महाराष्ट्रातल्या प्रत्येक पंचाच्या मागं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे। महाराष्ट्रातल्या कोणत्याही पंचाला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ वाऱ्यावर सोडणार नाही एवढं आश्वासन मी देतो। आता अर्ध्या तासामध्ये आमचे माननीय अध्यक्ष रामदासजी तडस साहेब असतील, आमचे सरचिटणीस योगीजी दोडके असतील, हे इथं येतील किंवा आमचा त्यांचा फोनवर संपर्क होईल आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर शेवटी ही आमची संघटना आहे। संघटना एकतर्फी कधी निर्णय घेत नाही। आमच्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी आम्ही पदाधिकारी डिस्कशन करतो। डिस्कशन करून 10 ते 15 मिनिटात तुम्हाला मी निर्णय कळवतो। रामदास तडस यांनी शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड या दोन्ही मल्लांवर 3 वर्षीय बंदी घातली आहे। आज जे सीबी बायकोची कुस्ती झाली जागेवर, त्यामध्ये शिवराज राक्षे आणि मोहोळ यांच्यामध्ये कुस्ती झाली आणि पंचांनी जो निर्णय दिला होता, आणि पंच हे इंटरनॅशनल पंच राहते, बाहेर देशात बी पंचाचं काम करून ते आले आहे। पंचाचा निर्णय बरोबर होता, पण जे खेळाडू वृत्तीनं खेळायला पाहिजे ते यावेळी दिसलं नाही। त्यांनी पंचाला लाथ मारणं, शिवीगाळ करणं हे काही एका खेळाडूला शोधण्यात नाही आहे। आणि म्हणून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला की शिवराजला 3 वर्षासाठी आम्ही या स्पर्धेतून सस्पेंड केलं, त्याला कुठेही खेळता येणार नाही। त्याचप्रमाणे फायनलमध्ये महेंद्र गायकवाड आणि मोहोळ यांच्यामध्ये जी कुस्ती झाली होती, त्यांनी कुस्ती खेळत असताना या हाफ टाईममध्ये पंचासोबत वाद केला, शिवीगाळ केली, आमच्या कार्याध्यक्षाला सुद्धा अरेरावीची भाषा वापरली। हे न शोभणार आहे का खेळाडूला? त्याच्यामुळे त्यांना सुद्धा आम्ही 3 वर्षाचं सस्पेंड केलं। त्याला 3 वर्ष स्पर्धेमध्ये दोघांनाही खेळता येणार नाही। हे मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करायची देखील मागणी होत होती, तर काय बैठकीत नेमकी चर्चा झाली? आता आम्ही एक 5-6 लोकांची कमिटी जी आहे आमचीवाली आहे, ती कमिटी आम्ही बसणार आहे आणि त्यानंतर निर्णय घेणार आहे। ठीक आहे।